डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर दीप्ती बडवे कुलकर्णी यांच्याशी एका वार्तालापाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। कबुतरांची विष्ठा व गळालेली पिसं यामुळे मानवी आरोग्याला होणारा धोका या विषयावर या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर दीप्ती बडवे म्हणाल्या, कबुतरांची विष्ठा व गळालेली पिसे यामुळे मानवाला फुफ्फुसांचे आजार होतात। कबुतरांना दाणा पाणी देताना मानवी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आपण सध्या पाहतोय कबुतरांची संख्या वाढते। कबुतरं आपल्या परिसरात येतात, यावेळी ते अंडी घालतात आणि तेथेच विष्ठा करतात। ही विष्ठा आणि त्यांची गळालेली पिसं ही मानवी आरोग्याला घातक असतात। कबुतरांची विष्ठा इतकी सूक्ष्म असते की थेट तिचा परिणाम मानवी श्वसनावरती होतो। कबुतरांच्या संपर्कात आलेल्यांना दम लागणे, खोकला, ताप येणं ही लक्षणं दिसल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा। इतकेच नव्हे तर यामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस आजार देखील होऊ शकतो। त्यामुळे आपल्या घरात कबुतरं येणार नाहीत याची दक्षता घ्यावी। यावेळी पत्रकार संघातील सदस्यांची उपस्थिती होती, तर संघाचे अध्यक्ष शंकर जाधव व सचिव प्रशांत जोशी यांनी पत्रकारांना डॉक्टर दीप्ती बडवे कुलकर्णी यांची ओळख करून दिली। याबाबत डॉक्टर दीप्ती बडवे कुलकर्णी सविस्तर म्हणाल्या, मी डॉक्टर दीप्ती बडवे, चेस्ट फिजिशियन ॲट लीलावती हॉस्पिटल अँड ओजस हॉस्पिटल अँड स्लीप लॅब डोंबिवली। तर आज एक खूप महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत की त्याचा कबुतरांनी होणारा फुफ्फुसांना आजार। आपण बघितलं असेल की एक खूप आपल्याकडे एक कॉमन प्रॅक्टिस आहे की आपण कबुतरांना दाणा घालतो, आपल्या बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी पाणी ठेवतो। आपण जिथे कबूतर खूप असतात आपण तिथे त्यांना दाणा घालायला जातो, पोरांना दाखवायला घेऊन जातो। तर कबूतर जी हे असतात हे तितकेच आपले घातक असतात या हानिकारक असतात आपले फुफ्फुसांसाठी। का की ह्यांची जी विष्ठा असते आणि ह्यांचे जे फेदर्स असतात ते इतके मायक्रोस्कोपिक आणि इतके लहान असतात की ते आपल्या लंगमध्ये जातात आणि ते एक एंटीजनसारखं असतं आणि एक इन्फ्लॅमेशन करतात आपल्या लंगमध्ये। तर हा जो आजार आहे ह्याचे सिम्पटम्स खूप माइल्ड पण असू शकतात, कफ, ब्रेथलेसनेस आणि जसं खोकला येणं, दम लागणं, ताप येणं आणि ह्याचा खूप म्हणजे मोठा विकार पण होऊ शकतो। त्याला आपण म्हणतात लंग फायब्रोसिस। त्याला एक आणखी नाव आहे, त्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस। तो आजार इतका घातक असतो की त्याला आपल्याला नाहीतर पेशंटला 24 तास ऑक्सिजन लागून शकतो, नाहीतर पेशंटला लंग ट्रान्सप्लांटेशन पण लागून शकतो। तर म्हणून आपण लोकांना हे सांगतो की कबुतरांना थोडंसं त्यांच्याशी डिस्टन्स ठेवायचं। ह्यानी कबुतरांनी फक्त आपल्याला लंग फायब्रोसिसनी आणखीन पण इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस असतात। जसं आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकस, बॅक्टेरियल निमोनिया त्याला आपण म्हणतो, जसं की हे सेटिकोसिस, ह्यानी आपल्याला पोटाचे पण आजार होऊ शकतात। ज्या लोकांना दमा असतो आणि ते हे रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतात पिजनचे, तर त्यांना दम्याचे पण अटॅक सतत येतात। हा जितका वेळ जितका जास्त एक्सपोजर असतो पिजनशी तितका आजार हा घातक होत जातो तुम्हाला। ह्याचे लक्षणं म्हणजे फार माइल्ड सिम्पटम्स असतात, जसं की खोकला येणं, दम लागणं, ताप येणं। तर नाहीतर ह्याचे खूप जास्त पण सिम्पटम्स असू शकतात की पेशंटला ऑक्सिजन लागायची गरज पण पडू शकते आणि लंग फायब्रोसिस सारखा आजार पण होऊ शकतो। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी हेच बोलणार की तुम्हाला जेव्हा पण असे सिम्पटम्स असले आणि तुम्ही हे कबुतरांचे कॉन्टॅक्टमध्ये असतात तर लगेच डॉक्टरांशी भेटा की काय त्याचा किती तुम्हाला आजार झालेला आहे माहिती करायला, आणि कबुतरांची थोडं डिस्टन्स ठेवा। बायचान्स तुमच्या बाल्कनीमध्ये कबूतर येतात तर तिथे जाळी लावायची, कबुतरांना तिथे दाणं आणि पाणी नाही टाकायचं। आणि जेव्हा पण कबुतरांचा तुम्ही विष्ठा या फेदर्स साफ करायला जातात तेव्हा मास्क घालून, डिस्पोजेबल ग्लव्स आणि पायामध्ये पण ग्लव्स घालून जायचे साफ करायला। आणि तुम्ही असे जागे जात असाल की जिथे कबूतर असतात खूप सारे, तिथे दरवेळेस एक मास्क घालून जायचं आणि घरी येऊन ते मास्क बाहेरच टाकून मग आत यायचं।